दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. अहिल्यानगर शहरातील सावेड येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याच परंपरेनुसार यंदाही 28 आणि 29 जुलै रोजी 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पहिल्या दिवशी भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. 28 जुलै रोजी सकाळपासून धार्मिक विधींना प्रारंभ झाला. साईनाथांची महाआरती झाल्यानंतर दुपारी स्वामी समर्थ मठ येथून भव्य साई उत्सव शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. या शोभायात्रेचे उद्घाटन महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. शोभायात्रेत शिवशौर्य मर्दानी खेळ अकॅडमी विद्यार्थ्यांनी लाठीकाठी, दांडपट्टा, भाला यांसह विविध मर्दानी खेळांचं थरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच जय मृदुंग वारकरी सेवा संस्था आणि भक्ती वेदांत गुरुकुल पिंपळगाव माळवी येथील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढत संपूर्ण वातावरण भक्तिरसानं भारावून टाकलं. यावेळी साईनाथांच्या रथाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सजवलेल्या रथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. महिलांनी साई भक्तीपर गीतांच्या तालावर फुगड्या खेळत गुरुपौर्णिमेचा आनंद द्विगुणित केला. आज आपल्या सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या साई संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्यदिव्य असा साई बाबांच्या मिरवणूक पालखी सोहळा या ठिकाणी चालू होतोय. आणि या ठिकाणी साईबाबा म्हणजे श्रद्धा आणि सुगुरू म्हणजे गरीब आणि अनाथांचे असे नाथ असलेले साईबाबांच्या पालखीचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. आणि या ठिकाणी आपल्या सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या वतीने ब नांगरे महाराज यांच्या पण कीर्तन रूपी सेवेचं काम या ठिकाणी होणार आहे. तर अहिल्यानगरकरांना मी एवढंच सांगितले की या साई गुरुपौर्णिमेनिमित्त साई सेवेचा तसेच या कीर्तन रूपी सेवेचा अवश्य लाभ घ्यावा एवढीच मी विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त भव्य अशा साई पालखी मिरवणुकीचे आयोजन केलेले आहे. आत्ताच आरती झाली. तसेच लहान मुलांनी अतिशय सुंदर प्रकारे प्रात्यक्षिक केलेले आहेत. लाठी काठी अशा प्रकारचे खूप सुंदर प्रात्यक्षिक त्यांनी सादर केलेले आहे. तरी या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. साईराम. दरवर्षीप्रमाणे आजही आपल्या द्वारकामाई साई मंदिराचा भव्य दिव्य अशा रीतीने साईबाबांची पालखी मिरवणूक सोहळा आज पार पडत आहे. आणि आपल्या या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या महापौर ज्योतिताई गाडे, त्याचप्रमाणे महिला कल्याण समितीच्या यांच्या हस्ते महाआरती होऊन या सोहळ्याची सुरुवात झाली. त्याचप्रमाणे आपल्या या सोहळ्यामध्ये अतिशय छान पद्धतीने लाठीकाठी असे इत्यादी खेळ खेळून या सोहळ्याची पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. आणि आता 28ला आपला पालखी सोहळा आहे. 29 तारखेला बाबा नांगरे महाराज यांचे कीर्तन सोहळा आहे. आपण सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून या कीर्तन सोहळ्याचा हा प्रचंड संख्येने या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून सोहळ्याचे शोभा वाढवावी. ओम साईराम. या कार्यक्रमास महापौर ज्योती गाडेज, नगरसेविका रोशनी त्र्यंबके, प्रभागातील नगरसेवक, महिला वारकरी, साई भक्त, टाळकरी तसेच साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संदेशनगर, वसंत टेकडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्याने सावेडी परिसर साई भक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.